Dear students, very good morning to all of you. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या लेसन मधला जो सेकंड पार्ट आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल तो आपण स्टार्ट केला आणि त्याचे आपण आपले एकूण टोटल 7 लेक्चर झाले, 7 लेक्चर झाले. आज आपलं 8वं लेक्चर आहे. लेक्चर नंबर 1 आणि 2 इट इज फॉर पोलार अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ते का महत्त्वाचं होतं ते तुम्हाला आज कळेल. त्यानंतर लेक्चर नंबर 3, 4, 5, 6 अँड 7 इट इज ऑन साइन रूल. हे कशावरती होते? साइन रूलवरती होते. आजपासून आपण कोसाइन रूल घेणार आहोत. लेक्चर नंबर 8 पासून आपण कोसाइन रूल शिकणार आहोत. ओके, ठीक आहे. तर आपण सुरुवातीला कोसाइन रूलचं काय घेऊया? स्टेटमेंट घेऊया. चला माझ्यासोबत लिहायचं आहे. हेडिंग द्या कोसाइन रूल. कोसाइन रूल, कोसाइन रूल, कोसाइन रूल. थेरम नंबर 3. ऑलरेडी 2 थेरम झालेत. पहिलं थेरम काय होतं? साइन रूल. दुसरं काय होतं? नेपियर्स एनालॉजी. नाव थेरम नंबर 3. थेरम नंबर 3 लिहा. स्टेटमेंट. राइट डाउन स्टेटमेंट. स्टेटमेंट. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दिस थेरम? बघा स्टेटमेंट काय आहे? राइट डाउन. इन ट्रायंगल ABC स्टेटमेंट. इन ट्रायंगल ABC, in triangle ABC prove that, in triangle ABC prove that number 1 a square equal to b square plus c square minus 2bc cos a. Then second b square equal to a square plus c square minus 2ac cos b. Third one, c square equal to a square plus b square minus 2ab cos c. minus 2ab cos c. कोसाइन रूल आणि त्याचे प्रॉब्लेम्स अतिशय सोपे आहेत. साइन रूल आणि कोसाइन रूलच्या प्रॉब्लेम्समध्ये काय डिफरन्स आहे ते पण मी तुम्हाला आजच्या लेक्चरला सांगणार आहे. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ कोसाइन रूल. तर हे कोसाइन रूलचं स्टेटमेंट आहे. आपण फक्त एकासाठी प्रूव्ह करणार आहोत आणि बाकीच्यांसाठी काय लिहिणार? सिमिलरली लिहिणार. काय लिहिणार? सिमिलरली. ओके. तर आपण a स्क्वेअर इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc कॉस a हे प्रूव्ह करणार आहोत आणि बाकीचे आपण ॲज इट इज म्हणणार आहोत. आता या ठिकाणी a आलाय. a स्क्वेअर कोणासाठी प्रूव्ह करायचं आहे? a स्क्वेअर साठी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण a स्क्वेअर साठी पहिल्यांदा प्रूव्ह करू आणि b स्क्वेअर आणि c स्क्वेअर साठी डायरेक्ट लिहूया. ओके. आता a साठी प्रूव्ह करायचे त्यामुळं ओरिजिनला व्हर्टेक्स a घ्यायचा. ट्रायंगल ABC म्हटलंय म्हणजे 3 व्हर्टायसेस असणार a b c. तर a स्क्वेअर साठी प्रूव्ह करताना व्हर्टेक्स कुठे घ्यायचा? ओरिजिनला. सो a इज ॲट ओरिजिन. a इज ॲट ओरिजिन. बघा हा y ॲक्सिस असणार. ओके. हा x ॲक्सिस असणार. हा x ॲक्सिस आहे. हा y ॲक्सिस आहे. आता आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे. सो दिस इज द ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल ABC आहे. सो A B and C. So this is the triangle ABC. So A is at origin. A कुठं आहे? ओरिजिनला. का बरं A ओरिजिनला घेतला? कारण आपल्याला a स्क्वेअर इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे. जर मला हे प्रूव्ह करायचं असतं तर मी ओरिजिनला कोण घेतला असता? B. ओके. चला आता या ठिकाणी जो अँगल आहे हा अँगल कोण आहे? A. मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला शिकवलेला आहे. A व्हर्टेक्सचा अँगल काय असतो? A. B व्हर्टेक्सचा अँगल काय असतो? B. आणि C नावाच्या व्हर्टेक्सचा अँगल काय असतो? C. ओके. ठीक आहे. आता तुम्हाला मी फर्स्ट लेक्चरला अजून एक गोष्ट शिकवली होती ती म्हणजे AC म्हणजे लेंथ कोण? स्मॉल b. AC म्हणजे लेंथ स्मॉल b. BC म्हणजे लेंथ स्मॉल a आणि AB म्हणजे लेंथ स्मॉल c. AB म्हणजे लेंथ स्मॉल c. ओके. मग आता आपण कोऑर्डिनेट्स लिहूया. काय लिहूया? कोऑर्डिनेट्स. A पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय येतील? तो ओरिजिनला आहे.
म्हणजे काय येणार 0 0. ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स ओरिजिनला आहे म्हणजे 0 0 आणि सी नावाचा पॉईंट जो आहे तो एक्स ॲक्सिसवरती आहे मग त्याचा वाय कॉर्डिनेट काय आला 0. त्याचा वाय कॉर्डिनेट काय आला 0. मग त्याला एक्स कॉर्डिनेट असणार एक्स कॉर्डिनेट म्हणजे डिस्टन्स असणार मग डिस्टन्स कोण आहे बी. बघा म्हणजे आपल्या कोऑर्डिनेट्स माहीत झाले. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऐका एक गोष्ट लगेच लिहायला सुरुवात करू नका. इथे 2-3 सेंटेन्स लिहायचे आहेत ते मी सांगतो. मी पहिलं प्रूफ कंप्लीट करतो आणि मग तुम्हाला लिहायला सांगतो. ओके. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स A, B and C आर. बरोबर. आता ए सगळ्यात सोपा कुठं आहे ओरिजिनला म्हणजे काय आला 0 0. हा कोण आहे सी. कोण आहे सी. ही लेंथ कोण आहे बी. सो B, 0. ओके. आता बीचे लिहायचे त्यासाठी परत एकदा म्हणतोय कारण की मी ऑलरेडी शिकवलं आहे. आपण बेसिक कॉन्सेप्ट शिकूया. बरोबर. बघा या ठिकाणी वाय ॲक्सिस आहे इथे वाय ॲक्सिस आहे इथे एक्स ॲक्सिस आहे. बेसिक कॉन्सेप्ट पानाच्या वरती लिहायचा असतो. बरोबर. हा पोल आहे. हा काय आहे पोल. बघा हा पोल आहे. हा पोल आहे. याने केलेला अँगल कोण आहे थीटा. ओके. इथं ओ आहे हा पी आहे. ह्या पीचे कॉर्डिनेट्स कोण आहेत एक्स वाय. एक्स वाय म्हणजे सांगा पोलार का कार्टेशियन तर कार्टेशियन. हे डिस्टन्स किती आहे आर. मग पोलार कॉर्डिनेट्स काय येतात पी इन ब्रॅकेट आर थीटा म्हणजेच काय येतात मला सांगा आर कॉस थीटा आर साइन थीटा. कडे आपण असं पाठ केलंय एक्स इक्वल टू आर कॉस थीटा वाय इक्वल टू आर साइन थीटा. सो एक्स इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इक्वल टू आर साइन थीटा. ठीक आहे. बेसिक तुम्ही शिकले. व्हेरी सिंपल. परत एकदा थोडक्यात शिकून घ्या. हा अँगल पकडायचा. हा अँगल कोण आहे थीटा. मग इथे या इथे अँगल कोण आहे ए. लेंथ अँगल कोण आहे थीटा. लेंथ कोण आहे आर म्हणजे काय येणार आर कॉस थीटा आर साइन थीटा. इथं लेंथ कोण आहे सी. अँगल कोण आहे ए म्हणजे बीचे कॉर्डिनेट्स काय येणार बघा बीचे कॉर्डिनेट्स आर कॉस थीटा. आर म्हणजे लेंथ कोण आहे सी. त्यानंतर कॉस म्हणजे कोणाला कॉस ए. सी कॉस ए. बरोबर. सी कॉस ए. लेंथ कोण सी. अँगल कोण ए म्हणजे साइन ए. बरोबर. मग बीचे कॉर्डिनेट्स आले सी कॉस ए सी साइन ए. तर या बेसिक कॉन्सेप्टने आले. जर लेंथ आर असेल केलेला अँगल थीटा असेल तर काय येणार आर कॉस थीटा आर साइन थीटा. आर कॉस थीटा आर साइन थीटा. तर त्या ठिकाणी येणार आहे आर कॉस थीटा अँड आर साइन थीटा. ओके. मग बघा बी नावाच्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आले बी इक्वल टू काय आलं सी कॉस ए सी साइन ए. सी कॉस ए सी साइन ए. ठीक आहे. आता आपल्याला कोणासाठी प्रूव्ह करायचं आहे ए स्क्वेअरसाठी. मग डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. लेट डिस्टन्स कोण आहे रे बी सी. लेट डिस्टन्स बी सी कोणाला ए. बरोबर. बाय डिस्टन्स फॉर्म्युला बरोबर. मग डिस्टन्स बी सी इक्वल टू ए इक्वल टू रूट येणार ना. मग बी आणि सी दोघांच्या एक्स कॉर्डिनेटच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर म्हणजे काय येणार बी मायनस सी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस सी साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करायचा. सो ए स्क्वेअर इक्वल टू रूट गेलं निघून काय आलं बी मायनस सी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ह्या मायनसचा स्क्वेअर होणार ना. मायनसचा स्क्वेअर काय होणार प्लस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. इथं स्क्वेअर आहे ना तो पूर्ण केला मी. ओके. आता आपण एक्सपांड करूया. ए स्क्वेअर इक्वल टू चला स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म बी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स देअर प्रोडक्ट मायनस 2 बी सी कॉस ए. स्क्वेअर ऑफ लास्ट टर्म सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए आणि ही टर्म
सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. शेवटच्या दोन टर्ममधनं काय कॉमन निघेल? सी स्क्वेअर. म्हणजे काय आलं बघा, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए प्लस सी स्क्वेअर जर कॉमन घेतला तर काय आलं? कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. बरोबर. व्हॉट इज कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा? 1. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. Hence proved. Hence proved. Hence proved. Okay. Similarly, if we take b at origin, similarly if we take b at origin, then काय येणार बघा, बी ओरिजिनला घेतला म्हणजे बी स्क्वेअर इक्वल टू येणार. आता इथं बी आला ना, मग पुढं सगळा कोण असणार? ए आणि सी. सो ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac आणि इथं बी ए म्हणजे काय येणार? कॉस ऑफ बी. ऑब्वियसली कोसाइन रूल आहे म्हणजे काय आलं? कॉस ऑफ बी. सिमिलरली इफ वी टेक सी ॲट ओरिजिन, then काय येणार बघा, सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. कळलं? जर मी बी हा ओरिजिनला घेतला तर प्रूव्ह काय होतं? बी स्क्वेअर. जर मी सी ओरिजिनला घेतला तर प्रूव्ह काय होतं? सी स्क्वेअर. मी या ठिकाणी काय ओरिजिनला घेतला होता? ए ला, म्हणून प्रूव्ह काय झालं? ए स्क्वेअर. सगळ्यांना समजलं? याच्यामध्ये फक्त की एकच आहे, हाऊ टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी अँड द कोऑर्डिनेट्स ऑफ बी आर फाउंड बाय पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. पोलार कोऑर्डिनेट्स निघाले. मग पोलार कसे? तर ह्या पोलची लांबी, पोलची लेंथ कोण आहे? सी. कॉस पोलनी केलेला अँगल ए. सी कॉस ए, सी साइन ए. आपण सारखं म्हणायचं, असं फिरता फिरता पण म्हणायचं, आर कॉस थिटा आर साइन थिटा, आर कॉस थिटा आर साइन थिटा. मग लक्षात राहतं, आर कॉस थिटा आर साइन थिटा. ओके. चला, तर आता हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. आता हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके. आता मी सांगतो त्या पद्धतीने लिहायला सुरुवात करा, कारण की हे थेरम आहे. थेरम असल्यामुळं याची लँग्वेज टेक्स्टबुक प्रमाणे आली पाहिजे. ओके. चला, तर सगळ्यांनी हेडिंग द्या प्रूफ. चला, सर्वांनी हेडिंग द्या प्रूफ. दिलं? ओके. आता लिहायला सुरुवात करायची आहे. राईट डाऊन. टेक ए ॲज ओरिजिन, टेक ए ॲज द ओरिजिन, टेक ए ॲज द ओरिजिन, कॉमा एक्स ॲक्सिस along AC, x-axis along AC, and the line perpendicular to AC, through A as the y-axis, ओके. ठीक आहे. आता डायग्राम काढून घ्या आणि पुढचं ॲज इट इज लिहून घ्या. ओके. आपण लेक्चर नंबर 8 मध्ये आता कोसाइन रूल पाहिला. आता त्यावरचे प्रॉब्लेम्स पाहूया. हां, त्यापूर्वी मला तुम्हाला त्याचं रिमार्क लिहून द्यायचे. कोसाइन रूलचं रिमार्क बघा. रिमार्क काय आहे कोसाइन रूल? कोसाइन रूल असा आहे, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर इक्वल टू. आता इथं ए स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc. बी आणि सी म्हणजे मायनस 2bc. इथं ए म्हणून कोण येणार? कॉस ऑफ ए. बरोबर. इथं बी स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस ऑफ बी. इथं सी स्क्वेअर आहे. सी स्क्वेअर म्हणजे काय येणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी, मायनस 2ab कॉस सी. तर हे झालं पहिलं रिमार्क. सेकंड, आता बघा, मला हा कॉस मिळवायचा आहे, हा मला कॉस ए मिळवायचा आहे. काय मिळवायचं आहे? कॉस ए. लिहू नका, आपण रफ वर्क करूया. बघा, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए, मायनस 2bc कॉस ए. ओके.
आता मी काय करतो ए स्क्वेअरला इकडे घेतो -2bc cos a इकडे घेतो म्हणजे काय येणार 2bc cos a इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग cos a काय येणार बघा cos a काय येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. तर यावरनं आपल्याला काय भेटला cos a. तर कसं आहे बघा ना तुम्ही cos a साठी लिहिता कोणासाठी लिहिता a साठी मग शेवटी कोण येतो मायनस ए स्क्वेअर. आता cos b लिहायचा cos b मग शेवटी कोण येणार मायनस बी स्क्वेअर बरोबर. मग आता बी स्क्वेअर मांडला ना मग राहिला कोण ए स्क्वेअर आणि सी स्क्वेअर मग ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ac हे बी साठी झालं. आता सी साठी काय येणार समजा मला लिहायचं आहे cos c तर मी शेवटी लिहिणार मायनस सी स्क्वेअर. मी शेवटी काय लिहिणार मायनस सी स्क्वेअर आणि अगोदर काय येणार बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2ab. ओके तर हे आपण इथं रिमार्कमध्ये लिहूया बघा रिमार्कमध्ये आपण लिहूया. चला आपण परत एकदा लिहूया परत एकदा समजून घ्या. cos a इक्वल टू cos a आहे शेवटी कोण आहे a मग काय येणार मायनस ए स्क्वेअर मग काय आलं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2bc. आता cos b घेऊया cos b मग cos b घ्यायचं म्हणजे मायनस काय आलं बी स्क्वेअर मग पुढे काय आलं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ac. आता मला घ्यायचं cos c मग शेवटी काय घ्यायचं मायनस सी स्क्वेअर मग अगोदर काय येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2ab. कळलं इथं cos a अँगल नेहमी कॅपिटल असतो इथं cos कोसाइन रूल आहे म्हणजे cos आला अँगल कॅपिटल मांडला इथं ए आला म्हणून शेवटी मायनस ए स्क्वेअर. मग आता सगळं बी आणि सी इथं कोसाइन रूल आहे म्हणून cos आला अँगल कॅपिटलमध्ये असतो लेंथ स्मॉलमध्ये असतात इथं बी आहे म्हणजे शेवटी आला मायनस बी स्क्वेअर आणि इथं ए आणि सी. सो दीज आर द रिमार्क्स ऑन कोसाइन रूल. तर हे कोसाइन रूलचे रिमार्क्स आहेत. ओके लिहून घ्या. हे लेक्चर नंबर 8 मध्ये आपण कोसाइन रूलचं प्रूफ घेतलं आणि त्याचे रिमार्क्स घेतले. आता आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. सो सॉल्व प्रॉब्लेम नंबर 5. Solved problem number 5. Okay, in triangle ABC, comma, if A equal to 2, B equal to 3, C equal to 4, then prove that the triangle is the triangle is obtuse angled triangle. Then show that the triangle is obtuse angled triangle. Okay, तर हा ट्रायंगल ऑप्ट्यूस अँगल आहे. मला सांगा जो अँगल ऑप्ट्यूस असतो बेसिक पासून आपण सुरुवात करूया बरोबर. जो अँगल ऑप्ट्यूस असतो तो 90 पेक्षा कमी असतो ना बरोबर आहे. तो 90 पेक्षा कमी असतो नाही. जो अँगल ऑप्ट्यूस आहे तो 90 पेक्षा जास्त असतो. तर तो अँगल 90 डिग्री पेक्षा जास्त असतो. ओके पुढचा कन्सेप्ट जेव्हा अँगल 90 डिग्री पेक्षा जास्त असतो तेव्हा त्याचे साइन कोसाइन जे आहेत रेशोज ते काय असतात निगेटिव्ह असतात. काय असतात निगेटिव्ह. सगळ्याच ठिकाणी नाही. ओके इफ द अँगल इज ग्रेटर दॅन 90 देन इट इज ऑप्ट्यूस अँगल and its cosine ratio is negative आणि त्याचा cosine ratio काय असतो निगेटिव्ह. म्हणजे cos थीटा cos a cos b cos c याच्या व्हॅल्यूज काय असणार निगेटिव्ह असणार. काय असणार निगेटिव्ह. असं का बघा तर हा फर्स्ट क्वाड्रंट आहे इथं सगळेच पॉझिटिव्ह असतात. ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह अँड दिस इज फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंट काय असतो 90 अप टू काय असतो 90 डिग्री. मग 0 to 90 डिग्री 0 to 90 डिग्री हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे काय असतात पॉझिटिव्ह. त्यामुळं ॲक्यूट अँगलसाठी सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय आले पॉझिटिव्ह. तेच जर आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आलो तर इथं साइन काय असतो पॉझिटिव्ह. हा 90 पेक्षा जास्त अँगल झाला अँगल ऑप्ट्यूस झाला बरोबर. इथे साइन पॉझिटिव्ह असणार पण कॉस मात्र काय असणार आहे
निगेटिव्ह. इथं साईन आणि कॉस काय असणार? निगेटिव्ह. इथं साईन काय असणार? निगेटिव्ह. इथं कॉस काय असणार? पॉझिटिव्ह. तर अशा प्रकारे आहे. म्हणजे थोडक्यात जर कोसाइन रेशो निगेटिव्ह आला, कोसाइन रेशो निगेटिव्ह आला तर 90 पेक्षा जास्त झाला आणि तो अँगल काय असणार? ऑब्ट्यूज. बरोबर. मला सांगा ट्रायंगलच्या बाबतीत ह्या दोन केस येतील का रे? नाही. ट्रायंगलच्या बाबतीत ह्या दोन केस येणार नाही. का बरं? बिकॉज सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. किती असतं? 180. म्हणजे 0 to 180 याच्यामध्येच आपला काय असणार आहे? ट्रायंगल असणार आहे. त्यामुळे यांचा सवाल येतच नाही, यांचा प्रश्न उद्भवतच नाही. बरोबर. म्हणजे आपल्याला जे पाहायचंय तो फक्त सेकंड क्वाड्रंट पाहायचा आहे आणि या सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो? पॉझिटिव्ह आणि कॉस काय असतो? निगेटिव्ह. म्हणजे शो दॅट ट्रायंगल इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. तो ट्रायंगल ऑब्ट्यूस अँगल आहे हे शो करा. तर हे कोणत्या रूलने बेटर आहे? कोसाइन रूलने. का बरं कोसाइन रूलने? कारण ऑब्ट्यूस अँगल 90 पेक्षा जास्त असतो आणि 180 पेक्षा ट्रायंगलसाठी 180 पेक्षा कमी येणार. ट्रायंगलसाठी म्हणतोय मी. ओके. मग 180 पेक्षा कमी येणार म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये तो अँगल फॉल होणार आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो. मग फर्स्टमध्ये पण असतो म्हणजे साईननी गोंधळ उडेल. पण कॉस मात्र काय असतो? निगेटिव्ह. म्हणून शो दॅट इट इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल हा प्रश्न आपल्याला कोसाइन रूलने सोडवायचा आहे. बिकॉज इन सेकंड क्वाड्रंट कॉस रेशो इज निगेटिव्ह. कॉस रेशो इज निगेटिव्ह. ओके. ठीक आहे. चला तर मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. परत एकदा बेसिक कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट सगळे स्कूल लेवलचे कन्सेप्ट आहेत. बेसिक कॉन्सेप्ट. ओके. बेसिक कॉन्सेप्ट. आता मी एक ट्रायंगल काढतो बघा. आता मी हा ट्रायंगल काढलाय. हा ट्रायंगल. इथं मी ए म्हटलं, इथं बी म्हटलं, इथं सी म्हटलं. हा अँगल काय असतो? ए. हा अँगल काय असतो? बी. हा अँगल काय असतो? सी. बीच्या समोरची लेंथ कोण असते? स्मॉल बी. एच्या समोरची लेंथ कोण असते? स्मॉल ए. आणि सीच्या समोरची लेंथ कोण असते? स्मॉल सी. बरोबर. आता मला सांगा याच्यामध्ये ऑब्ट्यूस अँगल कोण आहे? बी. बी हा 90 पेक्षा जास्त आहे. बघा बरं. बी नावाचा अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे म्हणजे हा बी नावाचा अँगल ऑब्ट्यूस आहे. मग हा अँगल मोठा आहे. ए बी सी या आउट ऑफ 3 अँगल्समध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट अँगल कोणता आहे? बी. मग जो अँगल ग्रेटेस्ट असतो त्याच्या समोरची लेंथ ऑफ द साइड इज ऑल्सो ग्रेटेस्ट. इफ द अँगल इज ग्रेटेस्ट देन दॅट लेंथ इज ग्रेटेस्ट. बी इज ग्रेटेस्ट so small b length small b is greatest. If c is greatest small c is greatest. If a is greatest then small a is greatest. कळलं सगळ्यांना? म्हणजे ग्रेटेस्ट अँगलच्या समोरची साइड काय असते? तर ग्रेटेस्ट असते. ग्रेटेस्ट अँगलच्या समोरची साइड काय असते? ग्रेटेस्ट असते. ओके. ठीक आहे. सगळं बेसिक कन्सेप्ट शिकून झालं. ओके. तर मग आता मला सांगा या ठिकाणी a इक्वल टू 2 आहे, b इक्वल टू 3 आहे, c इक्वल टू 4 आहे. कोणती लेंथ ग्रेटेस्ट आहे? तर c इक्वल टू 4 ग्रेटेस्ट आहे. मग c इक्वल टू 4 ग्रेटेस्ट आहे म्हणजे अँगल c सुद्धा काय असणार? ग्रेटेस्ट. मी काय म्हणणार? गिव्हन दॅट. बघा गिव्हन दॅट a इक्वल टू 2, b इक्वल टू 3 अँड c इक्वल टू 4. हिअर c इक्वल टू 4 इज द ग्रेटेस्ट लेंथ. Is the greatest length. Is the greatest length. Therefore, angle C is obtuse or greatest. तर हा अँगल सुद्धा काय असणार आहे? ग्रेटेस्ट अँगल असणार आहे. म्हणजे आपला कोसाइन रूल कोणाविषयी वापरला पाहिजे? कॉस सी विषयी. मग मी म्हणणार बाय कोसाइन रूल कॉस सी इक्वल टू. आता सी साठी लिहितोय ना आपण? सी साठी मग इथे लिहायचं मायनस सी स्क्वेअर. उरलेले ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2ab. ए स्क्वेअर व्हॉट इज ए? 2चा स्क्वेअर. बी स्क्वेअर व्हॉट इज बी? 3चा स्क्वेअर. सी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 2 इंटू 3. मग 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, देन 16, 3 6, 6 12, 9 4 13. बरोबर. 13 वजा 16 म्हणजे -3 अपॉन 12. सो कॉस सी इक्वल टू -3 अपॉन 12. हा मायनस आलाय. हा काय आलाय? मायनस आलाय. हा काय आलाय? निगेटिव्ह आलाय. हा निगेटिव्ह आलाय. दिस कोसाइन रेशो इज निगेटिव्ह. कोसाइन रेशो इज निगेटिव्ह सिन्स cos c is
negative. Since cos C is negative, therefore angle C is obtuse angle triangle. Obtuse angle. Therefore angle C is obtuse angle. Therefore triangle ABC is obtuse angled triangle. कळलं सगळ्यांना? ह्याचं एक्सप्लेनेशन मगाशी बेसिक कॉन्सेप्टमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे परत प्रश्न पडण्याची गरज नाही. ज्यांना प्रश्न पडला त्यांनी मागे जाऊन परत पहा. ओके, तर हा प्रॉब्लेम आता लिहून घ्या. लेक्चर नंबर 8 मध्ये आपण कोसाइन रूलचं प्रूफ घेतलं, रिमार्क्स घेतले. आता सॉल्ड एक्झाम्पल नंबर 5 घेतलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 6. सॉल्ड एक्झाम्पल नंबर 6 काय म्हणले बघा. इन ट्रायंगल ABC, comma, if A equal to 60 degree, comma, B equal to 3 and C equal to 8, then find small a. Then find small a. Also find the circumradius. Also find the circumradius of the triangle. Also find the circumradius of the triangle. तर त्या ट्रायंगलची सर्कमरेडियस सुद्धा काढा. आता मगाशी मी तुम्हाला शिकवत असताना असं म्हटलं होतं, कोसाइन रूलचे थेरमची स्टार्ट करत असताना, लेक्चर नंबर 8 ची स्टार्ट करत असताना मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला डिफरन्स सांगेल की हा प्रॉब्लेम साइन वरती असतो आणि हा कॉस वरती असतो. बरोबर. आता या ठिकाणी दिलंय काय, बी इक्वल टू आणि सी इक्वल टू, हे काय गिवन आहे. आणि अँगल कोण दिलाय, अँगल ए गिवन. लेंथ कोण दिला, बी आणि सी, आणि अँगल कोण दिला, ए. असं विचित्र कॉम्बिनेशन असेल तर कोसाइन रूल काय करायचं, कोसाइन रूल. बरोबर. म्हणजे लेंथ वेगळ्या आणि अँगल वेगळं असेल तर कोसाइन रूल. बरोबर. साइन रूलला कसं असतं, बी इक्वल टू देतात, सी इक्वल टू देतात, हे गिवन. बरोबर. आणि या ठिकाणी ह्या दोघांपैकी अँगल बी इज ऑल्सो गिवन. एक तर अँगल बी देणार किंवा अँगल सी देणार, और अँगल सी. मी तर और म्हटलं, दोन्ही अँगल देत नाहीत, एकच अँगल देतात. बरोबर. हे देतात. म्हणजे बी ची लेंथ दिली, सी ची लेंथ दिली, तर अँगल कोण देणार, भलताच नाही देणार, तर अँगल बी किंवा सी देणार. तर त्यावेळेस कोणता वापरायचा, साइन रूल. बरोबर. जर लेंथ बी आणि सी आणि अँगल ए दिला तर कोसाइन रूल. वेगळं कॉम्बिनेशन दिलं तर कोसाइन रूल, आणि सेम कॉम्बिनेशन दिलं तर काय वापरायचा, साइन रूल. इथं काय घडलं सांगा मग, बी दिलाय, सी दिला आणि अँगल ए दिलाय, म्हणजे वेगळंच आहे. मग वेगळं आहे म्हणजे कोण, कोसाइन रूल. वेगळा आहे म्हणजे कोण, कोसाइन रूल. ओके, कोसाइन रूल वापरायचा आहे. चला, अँगल कोण दिलाय, ए. काढायचं आहे काय, ए काढा असं म्हटलं त्यांनी. मग एच्या लेंथसाठी वापरूया बाय कोसाइन रूल. चला माझ्यासोबत लिहा. चला, वेळ व्हायला घालू नका. बाय कोसाइन रूल काय येणार, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. बी स्क्वेअर, बी किती आला 3, मग 3चा स्क्वेअर, सी किती आला 8 स्क्वेअर मायनस 2, बी किती 3, सी किती 8 इंटू कॉस ए म्हणजे किती 60 डिग्री. सो ए स्क्वेअर इक्वल टू 3चा स्क्वेअर 9, 8 स्क्वेअर 64 मायनस 48. बरोबर. इंटू कॉस 60 म्हणजे साइन 30 म्हणजे 1/2 येणार. बरोबर. मग या 2ने भाग दिला 24 येणार. म्हणजे काय आलं 9 प्लस 64 मायनस 24. सो 9 प्लस किती आला 40, म्हणजे आन्सर किती आलं 49. सो ए स्क्वेअर इक्वल टू 49 आला. म्हणजे ए किती आला 7. सो ए इक्वल टू किती आला 7. ओके. आता आपल्याकडे जी सर्कम रेडियस म्हणजे साइन रूल वापरावा लागेल. मग मी म्हणणार बाय साइन रूल. सर्कम रेडियस फक्त साइन रूलमध्ये. बाय साइन रूल काय असतं बघा, ए अपॉन साइन ए इक्वल टू 2r. बरोबर. ए किती आहे 7. साइन ए 60
मग साईन 60 इक्वल टू 2r. सो 7 अपॉन साईन 60 किती आला √3/2. इथं √3/2 चा 2 वरती गेला इक्वल टू 2r. ह्या 2 ला 2 कॅन्सल. सो r इक्वल टू काय आलं 7 अपॉन √3 युनिट्स. ओके, सो दिस इज द रेडियस. कळलं सगळ्यांना? प्रॉब्लेम माझ्यासोबत तुम्ही लिहिलेला आहे. लेक्चर नंबर 8 मधला लास्ट क्वेश्चन, मिसलिनियस 10. बघा, सॉल्व द ट्रायंगल in which a equal to √3 plus 1 and b equal to √3 minus 1 and angle C equal to 60 degree. परत एकदा तुम्ही जर प्रश्न पाहिला तर प्रश्न काय म्हणतोय, मला A आणि B च्या लेंथ देऊन अँगल C दिलाय. म्हणजे A आणि B च्या लेंथ आणि अँगल C म्हणजे भलतच. म्हणजे कोणता रूल? कोसाइन रूल. आणि सॉल्व द ट्रायंगल म्हणजे काय? सॉल्व द ट्रायंगल म्हणजे सर्व लेंथ शोधणे आणि सर्व अँगल शोधणे. सो फाइंड ऑल द लेंथ स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c. Small a and small b is given, so find length small c. Angle C is given, find angle A and B. Okay, solution of triangle means to find all the lengths and all the angles. मग चला A आणि B दिलाय, आपल्याला C काढायचं आहे. By cosine rule, A and B, length A and length B is given, A and B is given, so find C. So C square equal to A square plus B square minus 2AB. किती सोपं आहे बघा ना, C आहे ना, मग A square B square minus 2AB आणि cos अँगल कोणाचा घ्यायचा? C चा, cos C. So it is equal to A square. So √3 plus 1 चा स्क्वेअर, B म्हणजे काय √3 minus 1 चा स्क्वेअर minus 2. A म्हणजे काय √3 plus 1, B म्हणजे काय √3 minus 1 and cos of C म्हणजे काय तर 60 डिग्री. सो इट इज इक्वल टू, चा स्क्वेअर पूर्ण करा, √3 चा स्क्वेअर 3 प्लस 2 टाइम्स देअर प्रोडक्ट 2 टाइम्स √3, 1 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3 मायनस 2 टाइम्स √3 प्लस 1 चा स्क्वेअर 1. ओके, मायनस 2 इंटू हे a प्लस बी a मायनस बी, a प्लस बी a मायनस बी गिव्स a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर 3 मायनस 1 इंटू cos 60 म्हणजे साइन 30 किती असतो हाफ. या 2 ला हा 2 कॅन्सल. सो 3 प्लस 2√3 प्लस 1 बरोबर 1 प्लस 3 किती आला 4, इथे 4 आला मायनस 2√3 बरोबर प्लस 1, 2 ला 2 कॅन्सल, 3 minus 1 is 2, so minus 2. Okay, 2√3 get cancel. 3 plus 4 7, 7 plus 1 8, 8 minus 2 6. So C square equal to 6. C square equal to 6. आपण चेक करू आपलं करेक्ट आहे का नाही. Yes, C square equal to 6. Therefore C equal to √6. C equal to √6. मग सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये सर्व लेंथ काढायचे असतात. फाइंड ऑल द लेंथ्स. लेंथ A is known, length B is known, now length C is also known. मग आपल्या सर्व लेंथ माहीत झाल्या. वी नो ऑल द लेंथ्स. नाउ फाइंड ऑल द अँगल्स. मग अँगल्स काढण्यासाठी कोण वापरायचा? साइन रूल. बाय साइन रूल काय बघा, A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. A म्हणजे कोण आहे √3 प्लस 1 अपॉन साइन A. B म्हणजे कोण √3 मायनस 1 अपॉन साइन B. C म्हणजे कोण तर √6 अपॉन साइन 60. व्हॉट इज साइन 60? √3/2. मग काय आलं बघा, √3 प्लस 1 अपॉन साइन A इक्वल टू √3 मायनस 1 अपॉन साइन B इक्वल टू √6 अपॉन साइन 60. इट इज √3/2. √3/2 अपॉन 2 इथे वरती येणार. ओके, मग बघा √3 प्लस 1 अपॉन साइन A
इक्वल टू रूट 3 मायनस 1 अपॉन साइन बी. हा रूट 6 कसा म्हणता येईल? रूट 3 इंटू रूट 2. 6 म्हणजे 3 इंटू 2, त्यांचं रूट वेगळं झालं, इंटू 2 अपॉन रूट 3. रूट 3 गेट कॅन्सल. देअरफॉर रूट 3 प्लस 1 अपॉन साइन ए इक्वल टू रूट 3 मायनस 1 अपॉन साइन बी इक्वल टू काय आलं बघा, 2 रूट 2 अपॉन 1. मग यावरून साइन एची व्हॅल्यू येईल, साइन ए इक्वल टू दिस अपॉन 2 रूट 2. सो रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2. साइन बी काय येणार बघा, साइन बी, तर साइन बी येणार रूट 3 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. रूट 3 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. सो दस वी गेट साइन ए अँड साइन बी. पण हा कोण आहे ते काढलं पाहिजे. एवढी व्हॅल्यू कोणाची आहे, ही व्हॅल्यू कोणाची, कोणत्या अँगलची माहिती का? नाही, टेबलमध्ये नाही आपल्या. चला आपल्याला 60 आणि 45 माहीत आहे, मग आपण साइन 105 डिग्री काढू. साइन 105 डिग्री इक्वल टू साइन 60 डिग्री प्लस 45 डिग्री. मग साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला एकदा साइन एकदा कॉस, म्हणजे काय येणार, साइन 60 कॉस 45. साइन म्हणजे सेम साइन, कॉस 60 साइन 45 डिग्री. साइन 60 किती असतो, रूट 3/2. कॉस 45 किती असतो, 1 अपॉन रूट 2. कॉस 60 किती असतो, 1/2 अँड 1 अपॉन रूट 2. मग सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय आला, 2 रूट 2. इथे काय आलं, रूट 3 प्लस 1. सो साइन 105 डिग्री इज साइन 105 डिग्री इज रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2. मग हा कोण आहे आपला, ए आहे ना. देअरफॉर ए इक्वल टू किती आला, 105 डिग्री. मग ए ची व्हॅल्यू 105 डिग्री आली. सी ची व्हॅल्यू 60 आहे. मग तिघांचं कॉम्बिनेशन वापरायचं. कसं कॉम्बिनेशन वापरायचं, तर ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180. ए किती आलाय, ए आलाय 105 डिग्री. बी माहीत आहे का, नाही. सी किती आहे, 60 डिग्री. इट इज इक्वल टू 180 डिग्री. मग 180 मधनं 60 गेला किती राहिले, 120. 120 मधनं 105 गेले, म्हणजे 20 मधनं 5 गेले 15. सो बी इक्वल टू 15 डिग्री. मग सोल्युशनमध्ये बघा, आपल्याला ए नावाची लेंथ दिलेली होती, आपल्याला बी नावाची लेंथ दिलेली होती. आपण कोसाइन रूल वापरला. कोसाइन रूलने सी स्क्वेअर म्हणजे आपल्याला सी ची लेंथ भेटली. वी गेट ऑल 3 लेंथ्स. मग आपण साइन रूल वापरला. बाय साइन रूल ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. सी ची व्हॅल्यू माहीत आहे, अँगल सी माहीत आहे. हे आपण सॉल्व करत गेलो तर आपल्याला साइन ए ची व्हॅल्यू भेटली, साइन बी ची व्हॅल्यू भेटली, पण याच्यावर अँगल माहीत होत नाही. मग आपण 105 डिग्री नावाचा अँगल प्रेडिक्ट केला, घेतला तो. बाय प्रॅक्टिसनेच येणार आहे. 105 60 प्लस 45. याच्यानंतर तुमचा मला प्रश्न असा नाही आला पाहिजे, सर 105 का घेतला, बाय प्रॅक्टिस. कळलं, 105 घेतला, 60 प्लस 45 डिग्री. मग हे सोडवलं तर हा एवढाच आला, साइन 105 एवढा आला. पण हा ए म्हणजे ए किती आला, 105. मग तिन्ही इन ट्रायंगल ए बी सी मध्ये तिघांची ॲडिशन किती असते, 180. याच्यावरून आपल्याला काय भेटला, बी. मग अँगल सी माहीत आहे 60, अँगल बी माहीत आहे 15 आणि अँगल ए माहीत आहे 105 डिग्री. ज्यांना मी बॉक्स केले दॅट इज द सोल्युशन. लेंथ 1, लेंथ 2, लेंथ 3, angle 1, angle 2, angle 3. So in this way we find all the angles and all the length of the sides. So this is the complete solution of the triangle. आजच्या लेक्चरला एवढंच बास झालं. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोसाइन रूलचं प्रूफ घेतलं, कोसाइन रूलचे रिमार्क्स घेतले आणि त्यानंतर 2 सॉल्व्ड एक्झाम्पल आणि 1 मिसलिनियसचं एक्झाम्पल घेतलं. आता लेक्चर नंबर 9 पासून आपण काय घेणार आहोत, प्रॉब्लेम्स ऑन शो दॅट ऑन कोसाइन रूल इन लेक्चर नंबर 9. लेक्चर नंबर 10 मध्ये प्रॉब्लेम्स ऑन शो दॅट इन साइन अँड कोसाइन रूल. ओके.